नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेक कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आपण आलेलो आहोत नाशिक मधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, त्याचप्रमाणे तीर्थराज म्हणून प्रसिद्ध असलेलं सर्व तीर्थांमधील कुशावर्त तीर्थ या स्थळी आपण भेट देणार आहोत। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10व्या क्रमांकावर असलेले हे ज्योतिर्लिंग आहे। त्र्यंबकेश्वर येथे जर आपल्याला ट्रेनने यायचं असेल तर जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड हे रेल्वे स्थानक आहे। या रेल्वे स्टेशन पासून मंदिर जवळजवळ 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहे। तेथून तुम्ही मंदिरापर्यंत बसनेही जाऊ शकता। बसचं तिकीट साधारण 40 ते 50 रुपयापर्यंत असते। त्याचप्रमाणे ऑटोही उपलब्ध असतात। आणि जर तुम्ही फ्लाईटने येणार असाल तर नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून मंदिर हे सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे। आणि जर तुम्ही मुंबईवरून कारने येणार असाल तर त्र्यंबकेश्वर येथील मुंबईपासून डिस्टन्स आहे 177 किलोमीटर। मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही खूप सारी खरेदी करू शकता। तांब्या पितळेच्या भांड्यांपासून ते शालिग्राम, शंख, रुद्राक्ष या सगळ्या गोष्टीही तुम्ही इथे मनसोक्त विकत घेऊ शकता। आता आपल्याला समोर दिसत आहे हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर, पण त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्याआधी आपण जाणार आहोत कुशावर्त तीर्थावर। कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहरामध्ये अगदी मध्यभागी आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर कुशावर्त तीर्थ हे वसलेले आहे। मंदिराच्या मुख्य द्वारापासून उजव्या बाजूला कुशावर्त तीर्थला जाण्यासाठी रस्ता आहे। आता आपण जाणार आहोत कुशावर्त तीर्थाकडे। इथे रस्त्याच्या आजूबाजूला सगळी दुकाने लागलेली आहेत। पहा तुम्ही काय काय खरेदी करू शकता। आता आपल्याला समोर दिसत आहे ते म्हणजे कुशावर्त तीर्थ। या कुशावर्त तीर्थामध्ये सर्वप्रथम स्नान करून त्यानंतरच त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्याची प्रथा अनेक भाविक वर्षानुवर्षे इथे पाळत आहेत। कुशावर्त तीर्थाबरोबरच या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये अजून 20 तीर्थे आहेत। इंद्र तीर्थ, गौतम तीर्थ, बिल्व तीर्थ, राम तीर्थ, प्रयाग तीर्थ, नृसिंह तीर्थ, पिशाच विमोचन तीर्थ, कनखळ तीर्थ, बल्लाळ तीर्थ, अहिल्या संगम, निलांबा तीर्थ, गंगासागर, धवलगंगा तीर्थ, विमल नीलम तीर्थ, मुकुंद तीर्थ, भुजंग तीर्थ, वेणी माधव तीर्थ, गणेश तीर्थ आणि विश्वनाथ तीर्थ अशी ही 12 तीर्थांची नावे आहेत। या सर्वच तीर्थांमध्ये स्नान केल्याने पुण्य आपल्या पदरामध्ये पडते अशी इथे श्रद्धा आहे। पण त्या सर्वांमध्येच तीर्थराज म्हणजेच कुशावर्त तीर्थामध्ये स्नान केल्याने बहुत जन्माची पापे नष्ट होतात असे मानले जाते। या कुशावर्त तीर्थाला कुशावर्त तीर्थ असे नाव का पडले यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते। गौतम ऋषींच्या हातून
गोहत्या झालेली असते आणि त्या गोहत्येच्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन घोर तपश्चर्या करतात. शिवशंकर त्यांना प्रसन्न होतात. गंगेमध्ये स्नान केल्यास गोहत्येपासून मुक्ती मिळण्याचा आशीर्वाद देतात. असे सांगितले जाते की भगवान शंकरांनी गंगेला पृथ्वीवर प्रकट होण्यास आवाहन केले असते, पण गंगा त्यास नकार देते. तेव्हा शिवशंकर आपल्या जटा रागाने तेथे आपटतात. अजूनही ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्याचे निशाण तेथे आहेत. त्यानंतर गंगा तेथे प्रकट होते. गोमुखातून प्रकट झाली म्हणून ती गोदावरी, आणि नंतर ती तिथून पुन्हा लुप्त होते. तेव्हा गौतम ऋषी गोदावरीला प्रकट होण्यासाठी पुन्हा आवाहन करतात, तिची तपश्चर्या करतात. गोदावरी इथे प्रकट होते आणि या प्रकट झालेल्या गोदावरीस पुन्हा लुप्त होऊ नये म्हणून तिच्या प्रवाहाला दर्भाच्या काड्यांपासून म्हणजेच कुशांच्या काड्यांच्या घातलेल्या बांधांपासून तिचा प्रवाह अडवला जातो. म्हणूनच याला कुशावर्त तीर्थ असे म्हणतात. त्यानंतर या गोदावरीमध्ये स्नान करून, या कुशावर्ता तीर्थामध्ये स्नान करून गौतम ऋषी त्यांच्या गोहत्येच्या पापांपासून मुक्ती मिळवतात. कुशावर्त तीर्थला लागूनच केदारेश्वराचं मंदिर आहे. या केदारेश्वर महादेवाचं दर्शन आता आपण घेऊयात. या केदारेश्वराचं मंदिर पाहता क्षणीच मला आठवण झाली ती म्हणजे कोपेश्वर मंदिराची. अगदी हुबेहूब तसंच बांधकाम या केदारेश्वर मंदिराचे आहे. कोपेश्वर मंदिराप्रमाणेच हे मंदिरही शिल्पकलेचा, स्थापत्य कला कौशल्याचा अगदी अप्रतिम नमुना आहे. या संपूर्ण मंदिरावर देवी देवतांच्या, नटसम्राटच्या, प्राण्यांच्या, फळांच्या, फुलांच्या अगदी कोरीव काम केलेल्या, नक्षीकाम केलेल्या सुबक अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत. हेमाडपंथी शैलीतील हे सुबक असे बांधकाम दिसत आहे. प्रत्येक देवी देवतांच्या हातामध्ये त्यांची आयुधे आहेत. त्याचप्रमाणे त्या देवी देवता त्यांच्या वाहनासकट कोरलेल्या आहेत. मंदिराच्या कळसावर देखील अगदी सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या चौकटीवर द्वारपालाबरोबरच छान छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिरामध्ये मोठा असा नंदी विराजमान आहे. ज्या भक्तांना त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही ते भक्त इथे येऊन केदारेश्वराचे दर्शन घेतात. केदारेश्वराप्रमाणेच या कुशावर्त तीर्थाच्या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. एकवीस फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले हे कुशावर्त तीर्थ सन 1750 साली बांधण्यात आले. गोदावरीच्या उगमस्थानापासून नंतरचा नदी प्रवाह कुशावर्त तीर्थापासून पुढे वळण घेतो. सन 1750 मध्ये इंदुरकर होळकर घराण्याचे फडणवीस रावजी पारनेरकर यांनी या कुंडाचे घडीव दगडातून या कुंडाचे बांधकाम केले. या कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजूंनी 15 दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आता सध्या हल्ली अलीकडेच संरक्षणात्मक जाळी बसवलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे देशभरातील हजारो लाखो भाविक दरवर्षी या मंदिराला भेट देत असतात. 12 वर्षातून एकदा भरणारा कुंभमेळाही या तीर्थराज कुशावर्त तीर्थावरच भरतो. कुंभमेळ्यामध्ये भाग घेण्यासाठी अनेक साधू या स्थळाला भेट देतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवांचे अनेक नामांकित सरदार
अनेक पेशवे या स्थळाला त्या काळी भेट देऊन गेलेले आहेत. तशा नोंदी येथील तीर्थ उपाध्यायांकडे असलेल्या यादीमध्ये भेटतात. या याद्या सुमारे 1400 वर्षांपासून लिखित स्वरूपामध्ये आहेत असे आपल्याला पाहावयास मिळते. या तीर्थाच्या कोपऱ्यात एके ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्ती आहे आणि त्या विष्णूच्या तळातून पाण्याचा ओघ सतत वाहत असतो आणि हा पाण्याचा ओघ ब्रह्मगिरी पर्वतावरील गंगाद्वारातून येतो असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे याला गुप्त गोदावरी प्रकट स्थान असेही इथे म्हटले जाते. चला आता आपण येथे दर्शन घेऊयात. हे पहा, ही आहे विष्णू बाप्पाची शेष छाया असलेली मूर्ती आणि या इथेच गुप्त गोदावरी प्रकट स्थान आहे. या संपूर्ण कुशावर्त तीर्थावर अशा छोट्या छोट्या सुबक मूर्त्या कोरलेल्या आहेत. विष्णू बाप्पाच्या दशावतारातील 10 मूर्त्या आहेत. त्याचप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती आहे, गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. हे पहा, इथे नंदीवर बसलेली शिव पार्वतीची मूर्ती आहे. श्री त्र्यंबकेश्वराच्या उत्सवामध्ये श्री त्र्यंबकेश्वराची मिरवणूक कुशावर्त तीर्थ ते मुख्य मंदिर ते कुशावर्त तीर्थ अशी निघते. श्री त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी मुखवट्याची मिरवणुकीद्वारे ग्राम फेरी काढली जाते. या तीर्थराज कुशावर्त तीर्थामध्ये श्री त्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी मुखवट्याची विधिवत पूजा होते आणि त्यानंतर मुखवट्याची त्या पंचमुखी पालखीमध्ये बसवून मिरवणूक काढली जाते. अशा प्रकारे कुशावर्त तीर्थाचं दर्शन मी तुम्हाला घडवलं आहे. त्याचप्रमाणे कुशावर्त तीर्थाची मला माहीत असलेली माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. कुशावर्त तीर्थाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊयात त्र्यंबकेश्वर मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. काळ्या पाषाणातील हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचा जीर्णोद्धार 3रा पेशवा नानासाहेब पेशवे यांनी केला होता. इसवी सन 1755 ते 1786 पर्यंत मंदिराचे बांधकाम चालू होते. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव ठिकाण असे आहे ज्या ठिकाणी कालसर्प योग, त्रिकाल पिंडी शांती आणि नागबली या विधी इथे केल्या जातात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एकमेव ज्योतिर्लिंग असे आहे ज्या ज्योतिर्लिंगामध्ये आपल्याला एकाच वेळी 3 लिंगांचे दर्शन होते, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 सुपारीच्या आकारा एवढी लिंगे या ज्योतिर्लिंगामध्ये आहेत.
तर मंडळी, मी अशा प्रकारे तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं त्याचप्रमाणे कुशावर्त तीर्थाचे दर्शन घडवले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनेल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.